प्रभू रामचंद्रांना गंगा पार करताय केवळ त्याच्या मनात दिव्य असणारे भाव आहेत। माझ्या नावेत आज राम लक्ष्मण त्यांनी मेरी नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो गंगेची प्रार्थना करतोय। नकोस गंगे परत फिरू ग नकोस नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे उर भरू श्रीरामाचे नाम गात गा श्रीरामाला पार करू। म्हणून त्यांनी गंगे शांतपणे वाहा नौके तू परत फिरू नकोस रामाचं गीत गात रामाला पलीकडच्या गाठाला अशा पद्धतीने पोहोचवायचं। पण असा केवळ भगवंताचं चिंतन करत भगवंताचं गीत गात अशा पद्धतीने निघालेलं आहे। तुम्ही ऐकतात ना सर्वजण? जो सर्वांना भवनदीतून पार नेतोय त्याला आज केवळ त्यांनी महाराज नदीच्या पार अशा पद्धतीने घेऊन चाललेला आहे। जो भवनदीतून पार करणारा राम आहे त्या रामाला त्यांनी केवळ पलीकडच्या काठावर त्यांनी घेऊन जातोय। त्यांना केवढा आनंद त्यांनी जय गंगे जय भागीरथी जय जय राम राजरथी पलीकडच्या काठाला त्यांनी जाऊन पोहोचलेले आहेत। गेल्यानंतर त्यांनी प्रभू नावेतून उतरतायत। केवटाला काहीतरी द्यायचं आहे आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीने जानकीच्या हातामध्ये असलेली जी अंगठी आहे ती त्यांनी काढून देण्याचा विचार प्रभू केवटाला करतायत। केवट घेत नाही महाराज। त्याने सांगितलं देवा मी कोणताही मोबदला त्यांनी घेणार नाही। त्यांना आधी शपथ घेऊन सांगितलं दशरथाची शपथ घेऊन सांगतो मला पाय धुवू द्या मी पलीकडच्या काठावर तुम्हाला नेऊन सोडेल। काही घेण्याकरिता त्यांनी मी तुम्हाला पलीकडच्या काठाला आणलेलं नाही। आपला दोघांचा धंदा एक आहे। एक धंद्यातले लोक एकमेकाचं काही घेत नसतात। नाही सेनं नाही लेत धोबी सेनं धोबी लेत। एक ज्यांचा धंदा आहे ते एकमेकाकडून काही घेत नाहीत असं म्हणल्यावर लक्ष्मण अजूनच रागवला महाराज म्हणे काय समजतो स्वतःला केवट तर आहेस म्हणे नावाडी आहेस। प्रभू रामचंद्र म्हणतो दोघांचा धंदा एक आहे। काय धंदा आहे काय सांग? त्याने सांगितलं हा राम आणि आज्ञाने असणाऱ्या जीवांना भवनदीतून पार अशा पद्धतीने घेऊन जातो तो नावाडीच आहे आणि आम्ही त्यांनी गंगेच्या पलीकडच्या काठाला घेऊन जातो। आमच्या दोघांचा धंदा एकच आहे रामा। जर त्यांनी काही द्यायचंच असेल तर जे मी तुझ्याकरिता त्यांनी केलेलं आहे तुला पहिले तेराला घेऊन गेलो असंच भवनदीच्या पहिले तेराला त्यांनी घेऊन जायच्यापेक्षा वेगळं काही त्यांनी मागायचं नाही। असा असणारा हा केवट आहे। म्हणून केवटानं काही भगवंताकडून घेतलं नाही। नाव परत फिरवली आणि परत फिरून काय केलं माहिती आहे तुम्हाला? ती नाव पाण्याच्या बाहेर काढली। नाव पाण्याच्या बाहेर काढून त्यांनी एक विचार केला पक्का की ज्या नावेला त्यांनी प्रभू रामचंद्रांचे चरण लागले ती नाव आता नाव राहिली नाही ती रामाचं मंदिर झाली आहे। म्हणून त्यांनी नाव पुन्हा पाण्यात कधीच सोडणार नाही। पण परत कधीच पाण्यामध्ये अशा पद्धतीने नाव सोडली नाही। रामप्रभू जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत पथ्य पाळून होता महाराज नाव पाण्याच्या बाहेर काढली। त्या नावेला मंदिर समजून त्यांनी प्रभूंच्या त्या चरणचिन्हांची पूजा करत राहिला। आणि अजून विशेष गोष्ट सांगतो या केवटानं डोळ्याला पट्टी बांधून टाकली। ज्या डोळ्यानं राम पाहिलाय पुन्हा त्यांनी जग पाहणार नाही जी पट्टी डोळ्याला बांधली तेवढं प्रेम आहे महाराज प्रभूंचं। उद्या परवा त्यांनी घाई होणार आहे फार कथेला न जाणो हा प्रसंग सांगायला भेटेल नाही सांगायला भेटायचा म्हणून आधीच वेळ कमी असते त्याच्यात थोड्या वेळात जास्त त्यांनी सांगायचं आहे। सगळे प्रसंग विस्तारानं सांगावेसे वाटतात पण वेळ पण कमी असते। आम्ही लवकर यायचा प्रयत्न करतो 5:45लाच येतो आम्ही इथे 6:30चा टाइम आहे पण 15 मिनिटं थोडं लेट जरी येत असलो तरी सुद्धा 5:45 सगळे लोक आलेले नसतात। यांचं सगळं होऊन त्यांनी थोडासा वेळ जातो भजन सगळे लोक येईपर्यंत म्हणून थोडंसं उशीर होतो म्हणून 10:15ला थांबतोय। खरं तर 10ला थांबलं पाहिजे। मला सूचना भाविकांनी केली की 10ला थांबा पण जरी 10ला थांबायचं म्हणलं तरी 10-15 मिनिटं कुठं तुमच्याकडे जास्त मागतोय 15 मिनिटं जास्त होत आहेत पण प्रभूंचं चरित्रच सांगतोय बाकीचं काही गाणं तुमच्या समोर गात नाही असू द्या। म्हणून मधुर असणार तुम्हाला काय ऐकावं वाटत नाही का मला खरं सांगा? भगवंताचं चरित्र आहे महाराज गोड आहे। 10-15 मिनिटं जास्त ऐकायला भेटलं उलटं चांगलं वाटायला पाहिजे की आपल्याला जास्त ऐकायला भेटलं असो। म्हणून त्यांनी भगवान लीला कार्य लीलाच करतो आहे म्हणून त्यांनी महाराज केवटावर भगवंतानं विलक्षण कृपा केली। परत ज्या वेळेला आले ना भगवान पुष्पक विमानात बसून लंकेवर विजय रावणाला त्यांनी मारून भगवान आले त्यावेळेला हे जे विमान आहे पुष्पक विमान ते त्यांनी या गंगा नदीच्या काठावर परत एकदा उतरलं आणि खाली उतरून त्यांनी भगवान केवटाला भेटण्याकरिता गेले।
त्याच्या डोळ्याची पट्टी स्वतःच्या हातानं भगवंतानं त्यांनी काढली आणि केवटाला हृदयाला लावलं. फार प्रेम केलं महाराज त्या केवटाला. आणि आणखी पुढचा मुद्दा आहे का, या पुष्पक विमानामध्ये त्याच्या पत्नीसह त्याला बसवलं आणि अयोध्येला अशा पद्धतीने त्याला घेऊन गेले. राम कधीच कोणाचा उपकार विसरत नाही. फार प्रेम देतो, फार प्रेम करणारा हा राम आहे. म्हणून त्यांनी तोच राम आहे, तोच श्याम आहे आपल्या जीवनामध्ये. फक्त त्याचं उच्च असणारं स्थान असलं पाहिजे. तुम्ही जर भरभरून प्रेम कराल त्याच्यावरती एवढंच प्रेम आपल्याला सुद्धा येईल. हे कशाकरता ऐकायचं आहे, हे समर्पण त्यांनी कशाकरता श्रवण करायचं आहे, आपल्या जीवनामध्ये यावं म्हणूनच ते ऐकायचं. ही केवट कथा याच्याकरताच आहे महाराज. प्रभूंच्या समोर दंडवत प्रणाम त्यांनी महाराज केलेला आहे. प्रभूंचं पूजन त्यांनी केवटानं अशा पद्धतीने केलं. नाव अलीकडच्या काठावर घेऊन आला आणि नाव पुन्हा पाण्यामध्ये सोडली नाही. यानंतर भगवती जानकीनं त्यांनी गंगेचं स्तवन केलेलं आहे, गंगेची पूजा केलेली आहे. पार्थिव शिवलिंगाचं पूजन त्यांनी भगवंताने केलं. पुढील प्रवासाला त्यांनी सुरुवात झाली. आता प्रभू त्यांनी मनाला जातात. गुहक त्यांच्या बरोबरच आहे. बऱ्याच काळापर्यंत त्यांनी चालत राहिले. प्रभू प्रवास करत करत आता त्यांनी भरद्वाज मुनींच्या आश्रमात आले. त्रिवेणी संगम भरद्वाज मुनींचा आश्रम. जे भरद्वाज मुनी प्रभूंची कथा विचारतायत ना, ज्यांच्या याज्ञवल्क्य आणि भरद्वाजांच्या संवादातून ही कथा आपण ऐकतो ना, तेच भरद्वाज महामुनी, ज्यांच्या मनामध्ये त्यांनी महाराज भगवंताविषयीचं प्रेम आहे. निषादराज त्यांनी प्रभू म्हणतायत आता तुम्ही परत जा. तो निषादराज परत जायला तयार नाही, तो त्यांच्याबरोबरच प्रवास करत आहे. म्हणून त्यांनी मजल दर मजल करत प्रवास करत करत प्रयागराज क्षेत्रामध्ये त्यांनी आले. प्रयागराज क्षेत्रामध्ये येऊन त्यांनी विश्राम करून भरद्वाज महामुनींच्या आश्रमामध्ये. भरद्वाज मुनी बसई प्रयागा तिन रामपद अति अनुराग. त्यांच्या अंतगणामध्ये रामप्रभूंविषयीचा अतिशय अनुराग म्हणजे प्रेम आहे महाराज. ज्यांच्या अंतगणात प्रेम आहे त्यांच्याच घरी राम जात नाही, हे लक्षात ठेवा. भरद्वाज मुनींच्याच आश्रमात का गेला, त्यांच्या हृदयामध्ये रामाविषयीचं प्रेम आहे म्हणून राम त्यांनी गेलं. आपल्या अंतकरणामध्ये रामाविषयीचं प्रेम अंतकरणात निर्माण करा. प्रभू आपल्या घरी स्वतःहून चालत येतील, हा विशेष असणारा भाव आहे. असं ये म्हणून त्यांनी रामानं येणं आणि स्वतःहून रामानं आपल्या घरी येणं फार मोठा फरक आहे महाराज. विनंती करून त्यांनी रामाला बोलून आणून रामाविषयीचं प्रेम आपल्या अंतकरणात निर्माण व्हावं, रामानं स्वतःहून आपलं घर विचारत यावं, यात फार मोठा बदल आहे. असू द्या. म्हणून भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये त्यांनी गेले. प्रभू त्यांना प्रश्न विचारू लागले. 3 ऋषींना त्यांनी प्रभूंनी वनवासाच्या काळामध्ये प्रश्न विचारले महाराज. एक आहे भरद्वाज महामुनी, दुसऱ्यात वाल्मिक ऋषी आणि तिसऱ्यात अगस्त्य ऋषी. भरद्वाज ऋषी, वाल्मिक ऋषी आणि अगस्त्य ऋषी तिघांना प्रभू प्रश्न विचारतात. भरद्वाज मुनींना त्यांनी प्रश्न विचारला, मी कोणत्या मार्गे वनात जाऊ, वनात जाण्याचा मार्ग त्यांना विचारला. वाल्मिक ऋषीने त्यांनी विचारलं, मी वनामध्ये जाऊन कुठे राहू, मला राहण्याचं स्थान सांगा. आणि अगस्त्य ऋषींना त्यांनी विचारलं, वनामध्ये राक्षस फार त्रास देत आहेत, या राक्षसांना मी कोणत्या पद्धतीने मारू. राक्षसाला मारण्याचा मंत्र अगस्त्य ऋषींनी रामप्रभूंना सांगितला. म्हणून 3 ऋषींना 3 प्रकारांना विचारलं. बघा ना, 3 नावं कशी आहे. भरद्वाज मुनींच्या अंतकरणात रामाविषयी प्रेम आहे, त्यांच्याकडे गेले. वाल्मिकानं त्यांनी महाराज लिहितानाच लिहिलं, राम माझ्या आश्रमात येणार आहे. रामकथाच त्यांनी लिहिली महाराज. राम प्राप्त व्हावा, राम भेटावा, हा त्यातला विशेष भाव आहे. आणि भगवान शंकर सुद्धा रामकथा श्रवण करण्याकरिता ज्या कुंभज ऋषींकडे अगस्त्य ऋषींकडे जातात, भगवान शंकराला सुद्धा माहिती आहे यांच्या मनात किती प्रेम आहे रामाविषयी. पण रामाविषयी विलक्षण प्रेम जे अगस्त्य मुनींच्या आश्रमात आहे, भगवान आवर्जून त्यांनी महाराज त्या आश्रमामध्ये अशा पद्धतीने गेले. अगस्त्य मुनींना भेटण्याकरिता भगवान गेले. 3 ऋषींना 3 गोष्टी त्यांनी विचारल्या. भरद्वाज मुनी त्यांनी त्रिवेणी संगमामध्ये राहत आहेत, त्यांच्याकडे सुद्धा त्रिवेणी संगम प्रत्यक्ष पाहायला, जसं गंगा यमुना सरस्वती. भरद्वाज मुनींकडे भगवंताची भक्ती आहे. भरद्वाज मुनींचं त्यांनी कर्म अतिशय निर्मळ आहे आणि भरद्वाज मुनी ही ब्रह्मविद्या संपन्न आहेत, ब्रह्मज्ञानाने संपन्न आहे. निवळ भक्ती त्यांनी असणं हे महत्वाचं नाही, भक्तीच्या माध्यमातून बोधही अंतकरणात निर्माण झाला पाहिजे. ब्रह्मज्ञानाशिवाय त्यांनी महाराज मनुष्य उद्धरून जाऊ शकत नाही. म्हणून वाचून ज्ञान येऊन एके उपाय करीसी जितके तरी गुंफीसी अधिके रुखी आहे. म्हणून ज्ञान अतिशय महत्वाचं साधन आहे. म्हणून ज्ञान संपन्न असणारे भरद्वाज मुनी आहे. म्हणून त्यांना मार्ग विचारावा कोणाला हे पण महत्वाचं आहे ना महाराज. जे ज्ञानी आहेत तेच मार्ग दाखवू शकतात, दुसऱ्यांना मार्ग दाखवता यायचं नाही. माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय त्यांनी महाराज ज्ञानेश्वरी सांगत असताना आणि स्वतःच त्यांनी म्हणतात, तैसा व्यासांचा मागोवा घेतू आणि भाष्यकारा ते वाट पुसतू. भाष्यकार त्यांनी भगवान भाष्यकार शंकराचार्य महाराज आहेत. म्हणून शंकराचार्यांचं मत आणि ज्ञानोबरायांचं मत एक असणारं अद्वैत मत आहे. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीने त्यांना रस्ता विचारतात. रस्ता विचारावा कोणाला हे पण महत्वाचं आहे. पण प्रभू रस्ता विचारतायत भरद्वाज महामुनींना.
पण हिमालयाच्या उंचीसारखं ज्यांचं ज्ञान आहे, समुद्राच्या खोलीसारखी ज्यांची भक्ती आहे आणि सरोवरातल्या कमळासारखं त्यांनी ज्यांचं कर्म आहे, असं भक्ती ज्ञान आणि कर्म वैराग्य ज्यांच्या जीवनात आहे त्यांना रस्ता विचारतात. त्या भरद्वाज महामुनींच्या आश्रमामध्ये 50 विद्यार्थी आहेत महाराज. प्रभूंनी त्रिवेणी संगमामध्ये अशा पद्धतीने मुक्काम केलेला आहे. भरद्वाज मुनीने दुसऱ्या दिवशी प्रभूंना आपले 4 शिष्य त्यांनी दिले. हे 4 शिष्य तुम्हाला मार्ग दाखवतील, पण हे 4 शिष्य म्हणजे जणू काय 4 वेद आहेत महाराज. पण वेदच आपल्याला मार्ग दाखवणार आहेत, म्हणून वेदाच्या मार्गाने चालायचे प्रभू हा संकेत आपल्या समोर त्यांनी देत आहेत. 4घे जण त्यांनी प्रभूंना मार्ग दाखवण्याकरिता निघाले. त्या 4 शिष्यांबरोबर भगवान त्यांनी पुढची यात्रा करत आहेत. वनामध्ये त्यांनी अनेक वृक्ष पाहायला मिळत आहेत, मोर त्यांनी जंगलामधले अनेक पशु त्यांनी पाहायला मिळत आहेत. प्रभू पुढे पुढे चालत आहेत. त्यांच्या मागे भगवती जानकी चालते आहे आणि मागून त्यांनी दादा लक्ष्मण चालतोय, जानकी मध्ये आहे. बघा ना, प्रभू म्हणजे त्यांनी राम म्हणजे परमात्मा आहे, जानकी म्हणजे माया आहे आणि लक्ष्मण म्हणजे जीव आहे. जीव आणि परमात्म्याच्या मध्ये माया चालते आहे. जीवाला त्यांनी महाराज परमात्म्याचं दर्शन प्राप्त करून घ्यायचं, पण मायामध्ये आहे ना, जानकीमध्ये त्यांनी अशा पद्धतीने चालते आहे. हे सुंदर असणारं दृश्य त्यांनी पाहायला मिळत आहे. म्हणून सर्वजण त्यांनी मार्गस्थ झालेले आहेत. आता त्यांनी पुन्हा पुन्हा भगवान गुहकाला म्हणतात तुम्ही परत जावं. म्हणून गुहकानं भगवंताची विनंती मान्य केली आणि भगवंताचा निरोप घेऊन त्यांनी महाराज अशा पद्धतीने गुहक तिथून निघून गेलेला आहे. 4 शिष्य पुढे चालत आहेत. भगवान त्यांच्या मागे मागे त्यांनी प्रवास करू लागले. एक तपस्वी त्यांनी भगवंताचं दर्शन घेण्याकरिता आला. या तपस्व्याचं नाव मात्र सांगितलं नाही, ते साशंक आहे, कोण असतील हे माहीत नाही. पण अनेक साधू संतांचे अनेक प्रकारचे मत आहेत महाराज. कुणी असं म्हणतं प्रत्यक्ष ब्रह्मदेव भगवंताच्या दर्शनाकरिता आला, कुणी असं म्हणतं भगवान शंकर त्यांनी तपस्व्याचा रूप वेश धारण करून आले, आणि कोणी असं सांगतं की भगवंताचे अतिशय प्रिय असणारे भक्त हनुमंतराय पण प्रत्यक्ष हनुमंतराय प्रभूंचं दर्शन घेण्याकरिता आले. खरं तर त्यांनी उद्याच्या कथेमध्ये हनुमंतरायांचं कथेत आगमन व्हायला पाहिजे, पण ही कथा उद्या हनुमंतरायांपर्यंत जाऊन पोहोचली पाहिजे, पण काय सांगता येत नाही काय होईल म्हणून. अजून बऱ्याचशा कथा शिल्लक आहेत, म्हणून त्यांनी दिवस 2च शिल्लक आहेत, उद्याचा आणि परवाचा. 2 दिवसात बरीचशी कथा आपल्याला ऐकायची आहे. अशीच घाईघाईने कथा पुढे त्यांनी श्रवण करावी लागेल. की हे तुलसीदास स्वामी आहेत माहीत नाही, पण याच्यापैकी कोण नमस्कार करण्याकरिता आलं हे त्यांनी कळालं नाही. पण प्रभूंचा पुढचा प्रवास त्यांनी यमुनेच्या काठावरून त्यांनी सुरू झाला. त्रिवेणी संगमामध्ये आले आणि आता यमुनेच्या काठावर त्यांनी प्रवास पुढचा होऊ लागला. अनेक प्रकारचे भिल्ल समोर येऊ लागले, स्वागत करू लागले, नमस्कार करू लागले. प्रभूंना लक्ष्मणाला जानकीला पाहून त्यांनी आश्चर्य करू लागले. अतिशय सुंदर आहेत, सुकुमार आहेत, कोमल आहेत, राजपुत्र त्यांनी दिसत आहेत, वनामध्ये विचरण करतायत. भिल्ल प्रभूंबरोबर त्यांनी संवाद साधू लागले. झाडाखाली त्यांनी भगवान बसलेले आहेत. जानकी पण त्यांनी महाराज एका दुसऱ्या वृक्षाखाली बसली. भिल्ल स्त्रिया येऊन जानकीच्या अवतीभोवती त्यांनी बसलेल्या आहेत. प्रभू रामचंद्र दादा लक्ष्मण भिल्लांबरोबर संवाद करत आहेत. भिल्ल त्यांना नमस्कार करत आहेत. त्या भिल्ल स्त्रिया जानकीला विचारू लागल्या आपण कोण आहात. तिने सांगितलं अयोध्या नरेश असणारे महाराज दशरथ, मी त्यांची सून आहे. बघा परिचय कसा करून दिला. आणि त्यानंतर त्यांनी विचारलं ते 2 कुमार कोण आहेत. सांगितलं ते त्यांनी त्यात माझे पती आहेत आणि माझे दीर आहेत असं त्यांनी मला सांगितलं. मग त्यांनी विचारलं त्याच्यात तुझे पती कोणते आहेत सांग. आता पती कोणते आहेत सांग म्हणल्यावर पतीकडे बोट दाखवून सांगायचं ना, तसं नाही सांगितलं महाराज. तिने सांगितलं जे गोऱ्या रंगाचे आहेत ना ते माझे दीर आहेत. तुम्ही ऐकता सर्वजण, महत्वाचा मुद्दा आहे. जे गौरवर्णाचे आहेत ना ते माझे दीर आहेत. आणि खाली पाहायला सुरुवात केली, काही बोलली नाही महाराज. पुढे त्यांनी आपोआप ओळखून घेतलं जे दुसरे आहेत ते जे पती आहेत. म्हणजे प्रभू रामचंद्रांकडे निर्देश केला नाही आणि प्रभू रामचंद्रांविषयी शब्द पण बोलले नाही, पण हे माझे पती आहेत याच्यातून सांगून टाकलं. असंच आहे महाराज. श्रुती सुद्धा भगवंताचं वर्णन करते. श्रुती म्हणते नयती नयती. श्रुती ज्या वेळेला त्यांनी परमात्म्याचं वर्णन करते तिचं मौन पडतं महाराज, ती मौन होऊन जाते. म्हणून त्यांनी वेद जया गाते. श्रुती म्हणते नयती नयती. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे नेती नेती शब्दाचा अर्थ काय, हे दिसणारं जगत म्हणजे परमात्मा आहे का. श्रुती म्हणते न येते. या जगताचं कारण परमात्मा आहे का. श्रुती म्हणते न येते. परमात्मा कार्य नाही, परमात्मा कारण नाही, तो त्याच्या सर्वहून अशा पद्धतीने वेगळाच आहे. म्हणून त्यांनी महाराज त्याच्याविषयी काहीच बोलता येत नाही, मौन होऊन जात असते. तशी त्यांनी महाराज जानकी प्रभूंचा परिचय करून देताना मौन झालेली आहे. म्हणजे त्यांनी मौनातून सांगितलं की हे त्यांनी प्रभू आहेत, ते माझं सौभाग्य आहे असं तिने अशा पद्धतीने सांगितलं. आता प्रभूंची यात्रा त्यांनी पुढे चालू लागली. पुढे राम प्रभू चालतायत. आगे राम लक्षण बन पाछे तापस वेश विराजत काचे. तपस्वी रूपामध्ये पुढे त्यांनी चालतायत. प्रभू रामचंद्र भगवती जानकी आणि दादा लक्ष्मण यमुनेच्या काठावर चालतायत ना. यमुनेचं जल त्यांनी काळं आहे महाराज, काळ्या रंगाचं आहे. ते यमुनेचं सावळं असणारं जल त्यांनी पाहिलं आणि यमुनेच्या जलाकडे पाहता पाहता प्रभूंचे डोळे डबडबून आले महाराज.
लक्ष्मणानं ते पाहिलं आणि प्रभूंचे डोळे त्यांनी डबडबलेले आहेत. म्हणे प्रभू तुम्ही का बरं एवढे गंभीर झालात, तुमच्या नेत्रांमधून अश्रू त्यांनी आले, काय झालं सांगा. प्रभूंनी सांगितलं माझा भरत सुद्धा असाच यमुनेच्या जळासारखा सावळा आहे नाही का. बघा ज्याच्यामुळं वनवास झालेला आहे त्याची आठवण करतायत आणि आठवण करून त्यांनी डोळ्यात पाणी आणतात. किती प्रेम असेल महाराज भारतावर, केवढं प्रेम त्यांनी प्रभूंचं भारतावर असेल. हे विलक्षण असणारं प्रेम आहे महाराज. हे प्रेम त्यांनी श्रवण करण्याकरताच रामकथा ऐकत झाली. ही रामकथा त्यांनी फार गोड आहे महाराज. बंधुप्रेम त्यांनी दाखवते, पती पत्नीमधलं प्रेम दाखवते, पिता पुत्रामधलं प्रेम त्यांनी दाखवते. सगळे व्यवहार आपल्या समोर स्पष्ट करते. मुलानं वडिलांबरोबर कसं वागलं पाहिजे. सावत्र आईनं त्यांनी महाराज अशा पद्धतीने वनवास दिला तरी पण तिला नमस्कार केला, तिच्या विरोधात काही आनंदानं नाचू लागले. सावत्र भावाचा राज्याभिषेक व्हायचा म्हणून तिला त्यांनी कडकडून पायाला मिठी मारली. आई तू फार चांगलं केलेलं आहेस, भरताचा राज्याभिषेक त्यांनी होणार आहे, हा राम आहे महाराज, हाच राम ऐकला पाहिजे. असं ऐकून त्यांनी महाराज निदान आपल्या परिवारामध्ये त्यांनी आपण प्रेम करायला शिकू. परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असला तर आधी त्याच्या या सगळ्या रूपांवर प्रेम करता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी परमात्म्याला आधी त्यांनी जाणावं. आपण अनेक वेळेला ऐकत असतात, त्याला जाणलं पाहिजे, मग त्याला पाहिलं पाहिजे, मग त्याच्यावर त्यांनी त्याच्या दर्शनाची अपेक्षा केली पाहिजे. मग त्याची गोष्ट आहे. म्हणून साधू संतांच्या माध्यमातून, श्रीगुरूंच्या माध्यमातून त्याला जाणावं, आत्मत्वानं जाणावं. ते सांगतील तत्त्वमसि, ते ब्रह्म तू आहेस. मग त्यांनी ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त करून घ्यावा, त्या बोधावर आरूढ व्हावं. मग दृष्टीसुद्धा त्यांनी महाराज अशा पद्धतीने ब्रह्मरूप होईल. कणाकणात त्यांनी झाला अंगे देव होईल आपण तया सेज नाव घे देव. म्हणजे त्यांनी सर्वाभूती पाहे एक वासुदेव आणि पुस्तोनी ठावा अहंतेचा. म्हणून सर्व ठिकाणी परमात्म्याला आधी पाहावं, संतांच्या माध्यमातून जाणावं, मग त्याला सर्व ठिकाणी माणसात पाहावं, पाहून त्याच्यावर प्रेम करावं. त्याच्यावर प्रेम करायला शिकलात की मग भगवंताच्या भेटीचे अधिकारी व्हाल, हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी महाराज प्रेम करता आलं पाहिजे. ज्याला स्वतःच्या परिवारावर प्रेम करता आलं नाही तो जगावर काय प्रेम करेल महाराज. जो त्यांनी जीवमात्रांवर प्रेम करू शकत नाही तो देवावर काय प्रेम करणार आहे. जन्मभरे दगडावर पाणी घालीत बसला आणि माणसांवर जर प्रेम करताना जीवमात्रावर प्रेम करता आलं नाही तर त्याची भक्ती खोटी. महाराज ज्ञानोबारांनी ठासून सांगितलेलं आहे, जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत. हा भक्तियोग निश्चित झाला माझा, हाच खरा भक्तियोग आहे. पण प्रेम करता आलं पाहिजे. प्रभू प्रेम करतायत, भरतावर विलक्षण असणारं प्रेम आहे. देवाच्या डोळ्यात त्यांनी अश्रुधारा अशा पद्धतीने येत आहेत. म्हणून त्यांनी भरताची आठवण भगवंताला त्यांनी होते. भरत अतिशय प्रिय आहे भगवंताला. यानंतर त्यांनी प्रवास करत करत आणि वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांनी आले. देखत बन सर सैल सुहाये वाल्मिकी आश्रम प्रभू आहे. वाल्मिकाच्या आश्रमामध्ये आले. वाल्मिकानं त्यांनी महाराज स्वागत भगवंताचं करायला सुरुवात केली. वाल्मिकजी म्हणजे त्यांनी महाराज अतिशय तपस्वी आहेत. वाल्मिकाच्या तपश्चर्येचा परिणाम असा होता की हिंस्र असणारे पशु सुद्धा सहिष्णुतेनं वागत होते. वाघ, सिंह, त्यांनी हरण सुद्धा त्यांनी सर्व एकत्र येऊन अशा पद्धतीने राहतो. त्याच्या तपश्चर्येचं वलय आहे महाराज. पण वाल्या जो त्यांनी मारहाण करणार आहे, वाटमारी करणार आहे, मारून टाकणार आहे, साधूची कृपा झाली आणि सत्संगतीने त्यांनी महाराज वाल्याचा वाल्मिक झाला. आणि त्या वाल्मिकाचा एवढा महिमा वाढला की जगाचा मालक त्याला शोधत शोधत त्यांनी महाराज अशा पद्धतीने आला. वाल्मिकजींच्या आश्रमामध्ये भगवंताकडे आले. म्हणून आधी जरी दुराचारी तरी तो सर्वोत्तमाची आवड आहे. आधी जरी दुराचारी असला तरी पण त्यांनी महाराज सर्वोत्तम होतो अशी अवस्था प्राप्त होऊ शकते. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर त्यांनी महाराज असं चुकीचं वागणं कधी झालं असेल, मागचं जीवन जर आपलं खराब असेल तर त्यांनी हे सगळे प्रसंग त्याच्याकरिताच पाहायचे असतात की वाल्मिका इतकं तर पाप आपण वाले इतकं तर पाप आपण केलं नसेल ना, पण आपलं जीवन एवढं तर तळागाळातलं नसेल ना. पण असं तळागाळातलं ज्याचं जीवन आहे, ज्याने त्यांनी महाराज अनेक ब्राह्मणांना अशा पद्धतीने मारून 7 रांजण अशा पद्धतीने भरवले होते खडे टाकून, असा असणारा वाल्या त्याचा वाल्मिक झाला. आणि त्या वाल्मिकाला त्यांनी भेटण्याकरिता प्रत्यक्ष प्रभू स्वतः अशा पद्धतीने आलेले आहेत. म्हणून वैरभाव विसरले पशु पक्षी सुद्धा वाल्मिकजींना त्यांनी महाराज भगवंताला पाहून विलक्षण आनंद. वाल्मिक मन Yeah.
मंगलमूर्ती नयन निहारी. वाल्मिकाच्या मनामध्ये आनंद झालेला आहे. भगवंताची मंगलमय असणारी मूर्ती डोळे भरून त्यांनी पाहिली. तब कर कमल गौरी जोरी रघुराई. हात जोडले रघुनाथाच्या समोर बोले वचन श्रवण सुख जाई. सुखकारक असणारं वचन बोलायला सुरुवात केली. प्रभू, तुम्ही वनामध्ये आलेले आहात, तुम्ही त्रिकालदर्शी आहात, तुम्हाला सर्व काही त्यांनी कळत आहे, म्हणून त्यांनी तरी सुद्धा तुमचं वनात येण्याचं कारण मला सांगा. मग प्रभू त्यांनी अतिशय शालीनतेने सांगायला सुरुवात करतात. तात वचन पुनी मात हितू भाई भरत असं राहू. मोक हो दरस तुम्हार प्रभू मम सब पुण्य प्रभाव. मी वनात येण्याचं कारण त्यांनी सांगतो. माझ्या वडिलांचं त्यांनी वडिलांचं वचन पूर्ण करण्याकरिता वनात आले. एक कारण सांगितलं. मात्या पित्यांच्या हिताकरिता वनात आलो. आईला बरं वाटावं म्हणून वनात आलो. दुसरं कारण सांगितलं. भरताला राजगादी प्राप्त व्हावी म्हणून वनात आलो. तिसरं कारण सांगितलं. आणि चौथं कारण सांगितलं, तुमच्यासारख्या ऋषीमुनींचं महापुरुषांचं मला दर्शन घडावं, त्यांची संगती घडावी म्हणून वनात आलो. अशी त्यांनी कारण अशा पद्धतीने प्रभूंनी सांगितली. वाल्मिकजी त्यांनी बोलू लागले, देवा, मी तुम्हाला चांगल्यापैकी ओळखतो. तुम्ही त्यांनी प्रत्यक्ष परब्रह्म आहात. तुम्ही वेदाला प्रगट करणारे आहात. देवदेवतांचं भरण पोषण करणारे आहात. ती जानकी म्हणजे सामान्य नाही. ही त्यांनी महाराज जगताची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करणारी प्रत्यक्ष भगवती आहे. ती तुमच्या बरोबर त्यांनी विराजमान आहे. हा लक्ष्मण म्हणजे सामान्य नसून हा प्रत्यक्ष शेष नारायण आहे, असा त्यांनी परिचय स्वतःच वाल्मिकानं त्यांनी प्रभूंच्या समोर सांगितलं की तुम्ही असे आहात. म्हणून मी मोठा भाग्यवान आहे की आपण त्यांनी माझ्या आश्रमामध्ये त्यांनी आलेले आहात. तुमचं स्वागत आहे. भगवंताचं पूजन वाल्मिकानं केलं. आणि प्रभू आता वाल्मिक ऋषींना विचारू लागले, मला तुम्हाला काही विचारायचं आहे. 4 सेवकांनी त्यांना तिथपर्यंत आणून पोहोचवलं. आणि आता त्यांनी प्रभू विचारतायत वाल्मिकजींना की महाराज, मी वनामध्ये आलेलो आहे वडिलांच्या आज्ञेकरिता. मी या वनामध्ये कोणत्या स्थानावर राहू मला सांगा. मला राहण्याचं ठिकाण सांगा, कोणत्या ठिकाणी राहू. वाल्मिकजींना आनंद झाला. जिनके श्रवण समुद्र समाना कथा तुम्हारी सुभाई सुरू नाना. भरत ही निरंतर ही नुपुरे तिनके उर तुम कहू गृह रुरे. रामा, तुला राहायचंय ना, 14 ठिकाणं सांगतो. रामाला राहण्याची 14 ठिकाणं सांगितली महाराज. आता हे दोहे त्यांनी म्हणून त्याचा विस्तार करण्यापेक्षा ठिकाणांची नावं सांगतो. म्हणून लक्षपूर्वक कान उंच करून ऐका. ज्याचे कान समुद्रासारखे आहेत, तुमची कथा सतत श्रवण करण्याकरिता त्यांच्या हृदयात जाऊन राहा. तुम्ही ऐकता सर्वजण. ज्यांनी समुद्रासारखे कान केलेले आहे, जिनके श्रवण समुद्र समाना. समुद्रासारखे कान ज्यांनी केलेले आहेत तुमची कथा श्रवण करण्याकरिता, त्यांच्या हृदयामध्ये अशा पद्धतीने जाऊन राहा. देवाला राहण्याचं ठिकाण सांगतात. पहिलं सांगितलं, ज्यांना तुमची कथा आवडते त्यांच्या हृदयात राहा. असं सांगायला लागलं की आपलं लगेच तपासून पाहायचं, आपल्याला देवाची कथा आवडते की नाही आवडते. जर आवडत असले तर समजायचं बस आपण त्याने राम हृदयात येण्याच्या योग्यतेच्या. नंबर 2, दुसरं कारण, ज्यांचे डोळे चातकासारखे आपल्या दर्शनाची इच्छा करतात त्यांच्या हृदयात राहा. ज्यांचे डोळे आसावलेले आहेत, कधी एकदा राम पाहीन असं ज्यांना झालेलं आहे, त्यांच्या हृदयामध्ये जाऊन त्यांनी वास्तव्य करत. तिसरं कारण, तिसरी जागा सांगितली, ज्याची जिव्हा आपल्या यशरूपी मानस सरोवराची हंसिनी गुणरूपी मोत्यांचं ग्रहण करते. ज्याची जिव्हा कायम तुमचे गुणानुवाद गात राहते, दुसरं काहीच बोलत नाही, अखंड त्याने तुमचे गुणानुवाद गाते. ज्याची जीभ त्याच्या अंतकरणात जाऊन राहण्याचं ठिकाण सांगितलं महाराज. पुढचं त्यांनी 4थं ठिकाण सांगितलं. म्हणतात ज्याचं नाक कायमस्वरूपी त्यांनी तुमच्या वक्षस्थळावर असणाऱ्या तुलसींचा गंध त्यांनी घेण्याकरिता असावलेला आहे. तुमचा प्रसाद प्राप्त व्हावा, त्या प्रसादाचा गंध मला कधी प्राप्त होईल असा विचार करणारा जो आहे त्याच्या हृदयात वास्तव्य करा. जे पुढचं कारण जागा सांगितली, जे निरंतर तुमच्या नामाचा जप करतात त्यांच्या हृदयात राहा. ज्यांच्या हृदयामध्ये काम क्रोधादी विकार नाहीत त्यांच्या हृदयात राहा. काम क्रोध मद मानन मोहा लोभन क्षोभन रागन द्रोहा जिनके कपट दंभन ही माया उनके हृदय वसहुर घुराया. राहण्याची जागा सांगितली. काम क्रोध मद मानन मोहा, त्याच्या अंतर्गत काम नाही, त्याच्या अंतर्गत क्रोध नाही, मान म्हणजे अभिमान नाही, मद नाही, मोह नाही, लोभ नाही, क्षोभ नाही, आसक्ती नाही, द्रोह नाही, कपट नाही, दंभ नाही आणि माया नाही. अशा सर्व असणारा जो आहे त्याच्या अंतकरणामध्ये जाऊन राहा. ही राहण्याची ठिकाणं सांगितली महाराज. जो सर्वांचं त्यांनी प्रिय करणार आहे, सर्वांचं हित जाणणार आहे, जो कधीच दुसऱ्याला दुःख देत नाही,
जो सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार आहे, कधीच कोणाची निंदा करीत नाही, त्याच्या हृदयात जाऊन राहा. बघा बरं राम कुठं राहतो हे तुम्ही ऐकून ठेवा. मला घाई झालेली आहे म्हणून फक्त सांगतोय तुमच्या सर्वांच्या समोर. म्हणजे राम कुठं राहतो, हा जो त्याने दुसऱ्याला दुःख द्यायचंच नाही असं ज्याने ठरवलेलं आहे, ज्याच्या मनामध्ये त्याने पक्क ठरवलेलं आहे की माझ्यापासून दुसऱ्याला कधीच दुःख होऊ नये, माझ्यापासून कोणीच दुखावला जाऊ नये, हा त्याच्या हृदयात त्यांनी राम राहत असतो. महत्वाची गोष्ट आहे. त्याच्या पुढे ऐका, पुढचं त्यांनी 8वं ठिकाण सांगितलं राहण्याचं. जो परस्त्रीला आई समजतो, जो परस्त्रीला आई समज, जो परस्त्रीला माते समान समजतो आणि परधनाला त्यांनी महाराज माती समजतो, त्याच्या हृदयात जाऊन राहा. तो गोवराने हे सुद्धा प्रमाणे सांगितले ना महाराज. ते म्हणतात साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी याचा घरी विटाळ. म्हणून त्यांनी सगळी भाग्य घरी चालत येतील, फक्त दुसऱ्याच्या स्त्रीला त्यांनी आई समज आणि दुसऱ्याचं धन मातीसारखं समज, त्याच्या घरी भगवान अशा पद्धतीने येत असतो. म्हणून त्यांनी गोस्वामीजी सुद्धा त्यांनी म्हणतात ना महाराज, परधन मिट्टी समज आणि परस्त्री मातु समान, फिर भी हरी न मिले तो तुलसीदास जमान. तुलसीदास स्वामी त्यांनी म्हणतात. आम्ही नवीन परमार्थाला लागलो त्यावेळेला स्वामीजींकडे गेलो त्र्यंबकेश्वरला, आणि गेल्यानंतर त्यांनी परमार्थ करायचा आहे. वय त्यांनी आमचं कमी होतं, 96 सालात त्यांनी गेलो होतो. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी परमार्थ करायचा, कसा परमार्थ करावा याच्याकरता लिहून दिलं कागदावर, आणि हा दोहा लिहून दिला. आता जो म्हणून दाखवला तो पाठ करून ठेवलं, माझ्याकडे त्यांचा हस्तलिखित पण आहे. परधन मिट्टी समज आणि परश्री मातू समान. दुसऱ्याच्या धनाला मातीसारखं समज आणि दुसऱ्याची स्त्री आई आहे असं समज. असं जर त्यांनी वागत राहशील तर तुला हरी भेटेल, तुला परमात्म्याची भेट होईल. स्पष्ट शब्द आहेत, त्याच्यात काय त्यांनी वागवलं. फिर भी हरी न मिले तो तुलसीदासाच्या मान. म्हणून श्रीगुरूंच्या शब्दांकरता, श्रीगुरूंच्या वाक्याकरता जीवन जर व्यतीत केलं तर परमात्म्याला यावं लागतं महाराज. ही कथा तुमच्या समोर बसून सांगतोय, काही अध्ययन नाही, चिंतन नाही, तपश्चर्या नाही, साधना नाही, काहीच नाही, फक्त त्यांचे शब्द आहेत म्हणून तुमच्या समोर कथा सांगतोय. त्यांनी कीर्तन करण्याकरिता फेटाच त्यांच्या डोक्यातला काढून दिला, बांध म्हणले फेटा, आणि फेटा देताना त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले, माझे गुरुजी जसं कीर्तन करत होते तसं कीर्तन करत. त्यांचे गुरुजी म्हणजे मोतीराम महाराज काकाणी, म्हणजे मोठे महापुरुष त्यांनी होऊन गेले. जे त्यांनी फळा संस्थांमध्ये होते, पायाला जखम झाली होती, त्याच्यामध्ये काही जंतू झालेले होते, काढू देत नव्हते. ते म्हणायचे त्यांचं राहण्याचं घर आणि माझं राहण्याचं घर आहे, बोधावर आरूढ होते महाराज. आणि कीर्तन त्यांनी कीर्तनाला नियम म्हणायचे, ज्या गावात कीर्तन करायचे तिथलं पाणी सुद्धा प्यायचे नाहीत महाराज. अशी त्याची घरून सगळं घेऊन जात होते. बैलगाडीत प्रवास करायला जायचं, बैलाचा चारा सुद्धा गाडीत स्वतः घेऊन जायचे. असं त्यांनी चूल पेटवण्याकरिता लागणारं इंधन सुद्धा गाडीत न्यायचे, पाण्याचं कॅन त्यांनी बरोबर अशा पद्धतीने भरून न्यायचे. म्हणून माझ्या गुरुजींसारखं तुला करावं लागेल तर कीर्तन करण्यात करू नकोस, असे त्यांचे शब्द आहेत महाराज. असू दे, मला ते गाणं गायचं नाही, मला फक्त एवढंच सांगायचं की परमार्थ जर करायचा असेल हे नियम पाळलेच पाहिजे महाराज. नाही तर गळ्यात मोठ्या मोठ्या माळा घालायच्या, नजर खरकटीच आहे बहिणीकडे त्यांनी खरकट्या नजरेनं पाहायचं, चुकीची गोष्ट आहे महाराज. धनाकरिता जर परमार्थ करत असेल, दुसऱ्याच्या धनाची जर अपेक्षा करीत असेल तर त्याचा परमार्थ खोटा, हा महत्वाचा विचार आहे. असू द्या, तुम्हाला तुम्ही नाही का संत पंढरीच्या सूचना सांगताना लोकांकडून त्या अपेक्षा करता, प्रपंचाकरता अजिबात करीत नाही. ती संत पंढरी, त्या संत पंढरीची कमिटी, सगळे लोक त्याचा सगळा व्यवहार पाळतात. धर्मकार्य होण्याकरिता त्यांनी व्हायचंय. हे काय माझ्या प्रपंचाकरता आणि घराकरता हे मुद्दे तुमच्या समोर मी मांडत नाही, मांडणार पण नाही. नाही तर प्रपंचाकरता जर कमवायचं असतं तिथून मागे कितीतरी कथा कीर्तनाच्या माध्यमातून कमावता आला असतं. म्हणून तो धंदाच त्यांनी खोटा मारा. म्हणून ते तसं करण्याची वेळ आली तर बंद करून टाकायचं हे सगळं. त्याच्यापासून काय पण भगवंताचं चिंतन बसून पण करता येतं महाराज. म्हणून प्रपंचाकरिता तुमच्याकडे धन मागायचं काय काम नाही, देवाकडे सुद्धा मागायचं नाही, तर तुमच्याकडे कशाला मागायचं. देवाकडे मागायची वेळच येत नाही महाराज. तो मागायची वेळच येऊ देत नाही, तो कशाचीच वेळ येऊ देत नाही. माझा अंतकरण साक्ष देत नाही महाराज. बरोबर, माझं जीवन याला साक्ष आहे महाराज सर्वांच्या समोर. स्वतःचं कौतुक लोकांच्या समोर सांगू नये. पण तो देव असा आहे महाराज, कोणाला उपाशी ठेवीत नाही, लेकर बाळांना उपाशी ठेवीत नाही, काही त्यांनी चिंता वाटत नाही. भगवान कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून उभा राहतून प्रत्येक वेळेला सांभाळतो. माझा अनुभव आहे, प्रत्येक पावलाला मला अनुभव त्यांनी येतो. जास्त गाणे तुमच्या समोर गायचे नाहीत, मला एवढंच सांगायचं, त्याला प्राप्त करून घेण्याकरिता तुम्ही तुमच्या जीवनात नियमात राहा, तो तुमच्या आजूबाजूला फिरत राहील. कळू देणार नाही मी तुमच्या बरोबर आहे म्हणून, पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव मात्र त्यांनी महाराज आपोआपच होत राहते. तो येतो महाराज, कोणत्या तरी तिने तो सांभाळतो. असू द्या. म्हणून त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. ज्याच्या अंतकरणात परस्त्रीचा असणारा लोभ नाही, तो परस्त्रीला माती समान समजतोय, दुसऱ्याचं धन मातीसारखं समजतोय, त्याच्या हृदयामध्ये जाऊन राहा. यानंतर त्यांनी महाराज ज्याचा सखा माता पिता गुरु सर्व त्यांनी आपणच आहात.
जो त्यांनी रामालाच त्यांनी सखा समजतोय, रामालाच आई वडील समजतोय, रामालाच गुरु समजतोय, असं त्यांनी ज्याचं जीवन आहे त्याच्या हृदयात राहा. जो त्यांनी अवगुणांचा त्याग करून त्यांनी महाराज गुणग्राही आहे, सर्व अवगुण टाकून त्यांनी गुणग्रहण करणार आहे, ब्राह्मणांची सेवा करणार आहे, त्याच्या हृदयामध्ये अशा पद्धतीने राहा. यानंतर त्यांनी पुढची कारणं त्यांनी सांगतायत, राहण्याची जागा सांगतायत. जे चांगलं झालं तर भगवंताला श्रेय देतात आणि वाईट झाल्यानंतर आपला दोष समजतात, देवाला दोष देत नाहीत, त्याच्या हृदयात राहतात. जे जात पात धर्म मोठेपण कुटुंब या सर्व गोष्टींच्या मानापानापासून त्यांनी बाजूला होऊन फक्त भगवंतावर प्रेम करतात, त्यांच्या हृदयात राहून जात. नाहीतर त्यांनी महाराज जातीपातीतच लोक अडकले. महाराज हा अमक्या जातीचा तो, तमक्या जातीचा तो, उच्च आहे हा कनिष्ठ आहे, असं त्यांनी महाराज उच्च नीच भाव पोटात घेऊन त्यांनी फिरून भगवंताची भक्ती होत नसते, पण प्रत्यक्ष त्यांनी इथं वर्णन करून सांगितले. असो, यानंतर त्यांनी महाराज ज्यांना स्वर्ग नरक मुक्ती एकसारख्या वाटत आहेत, भगवंताचं प्रेमच ज्यांचं जीवन आहे त्यांच्या हृदयामध्ये राहा. जो आसक्ती विरहित त्यांनी भगवंतावर प्रेम करतोय, काहीच मागत नाही, त्याच्या हृदयामध्ये जाऊन राहा. 14 ठिकाणं वाल्मिकानं प्रभूंना राहण्याची सांगितली आणि त्याच्यात विशेष रूपाने मग सांगितलं चित्रकूट नावाचा पर्वत आहे.